आणि सहकार्यांनो सर्वप्रथम मी तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। आज आपण वेटरनच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपण एकत्र आलो आहोत आणि त्याच्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि छोटा कार्यक्रम आपण केलेला आहे। आज मुख्यत्वे आपले स्नेही वेंडे सर ज्यांनी आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन VRS घेतली त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल थोडा राग आहेच, तेही उपस्थित आहेत। त्यामुळे आपल्याला एक विशेष आनंद त्याचाही आहे आणि नेहमी ते प्रोग्रामचं सूत्रसंचालन करत असतात, पण आता ते रिटायर झाल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ती जबाबदारी आता घेत आहे। तर सर्वप्रथम शिंदे वेटरनच्या कुटुंबीय जे आलेले आहेत त्यांचे पती अशोक शिंदे आहे, मग कन्या आहे सुचिता, ती दुबईला असते, मुलगा अमित आला आहे आणि त्यांची छोटी नात जी आत्ताच 7-8 महिन्यापूर्वी श्रावण्या, तर ती सुद्धा झालेली आहे, तर त्यांचंही मी स्वागत करतो। थोडक्यात जर अधीक्षिका शिंदेची जर माहिती सांगायची असली तर त्यांनी सदैव आपल्या हॉस्पिटलला दिलेली आहे आणि आज त्या इतक्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेत आहे, तर त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो सर्वप्रथम। आणि त्याच्याबद्दल माहिती सांगायची त्या सुंदर तालुक्यातल्या एका छोट्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, त्यांचं शालेय शिक्षण तिथेच झालं। पुढे त्या पुण्याला ससूनला आल्या आणि तिथे त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतले 84 ते 87 आणि 89 साली त्या ठाण्यामध्ये वाडा म्हणून जे आहे गाव आदिवासी भागात त्यांनी रुरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम पाहिले आणि त्याच्यानंतर त्या 89 साली आपल्याकडे रुजू झाल्या, त्यामुळे त्यांनी मोठी सेवा दिलेली आहे आणि त्याच्यानंतर अधीक्षिका त्या झाल्या, त्या नुकत्याच अधीक्षिका झाल्या आहेत। केवळ 3 महिन्यापूर्वी त्यांना अधीक्षिकाचं पद मिळालं आणि अगदी थोडाच कालावधी त्यांना मिळाला, खरं तर त्या इतक्या कर्तव्यदक्ष आणि त्या इतक्या त्यांच्यामध्ये एवढे गुण आहेत की त्यांना खरं तर जास्त हा कालावधी मिळायला पाहिजे होता, पण नेहमीच आपण असं बघतो की जी व्यक्ती आपल्याला हवी असते आणि खूप कर्तव्यदक्ष असते तर तिला नेहमी कालावधी कमी मिळतो आणि आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना मात्र बराच कालावधी मिळतो आणि दीर्घ सेवा मिळते, तर ही एक विडंबना आहे। तर दुसरी गोष्ट त्याला सांगायची तर त्या अधीक्षिका असताना पण त्यांचे गुण जे आपण म्हणतो ते नर्सिंगचे, परिचारिकेचे, आदर्श परिचारिकेचे सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत। म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे की आदर्श परिचारिकेचे गुण कुठले तर उपचारज्ञता, मग दाक्ष प्रतिभर्तरी आणि शौचम चैव म्हणजे हे सिस्टरचे 4 गुण सांगितलेले आहेत। तर त्यामध्ये उपचाराबद्दलची माहिती त्यांच्यापाशी आहे, शिवाय दक्षता, काही अचानक जर काही झालं कॉम्प्लिकेशन तर ते निस्तरण्यासाठीचं ज्ञान, नंतर विश्वास डॉक्टरांवर हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण जो उपचार देतो तर त्याच्याबद्दल विश्वास असल्यामुळे ते उपचार त्याचा जास्त परिणाम होतो रुग्णांवर, आणि शौचम म्हणजे शुद्धता, आचार आणि विचारांची शुद्धता, हे गुण आपल्या शास्त्रामध्ये सांगितले परिचारिकेचे, तर हे गुण तर त्यांच्यामध्ये आहेच, पण ह्याच्यापेक्षाही अत्यंत जीवनाला काटेकोर हे समजतात आणि काटेकोर पालन करतात नियमांचं, त्याच्यावर लक्ष असतात। शिवाय
त्या सहकाऱ्यांवर कधी होऊ देत नाहीत आणि त्या प्रसंगी त्या वादसुद्धा घालतात. याचा अनुभव आपल्या काही डॉक्टरांना वगैरे आलेला आहे. पण त्यांचा जो मुद्दा असतो तो नेहमीच बरोबर असतो आणि मुद्दा बरोबर असला तर आणि नियमाप्रमाणे जे असेल ते व्हावं याच्याबद्दल त्या खूपच दक्ष असतात. तर अशा या आपल्या अधीक्षिका यांना अजून खरं तर कार्यकाळ मिळायला पाहिजे होता, पण आता त्यांना तो कार्यकाळ नाही मिळत आहे आणि त्याच्या सेवानिवृत्त होत आहे. पण त्यांना पोचलेली अजून आपण सुयश चिंतू आणि त्यांना जे काय मनात योजलेलं आहे ते पण त्यांचं सगळं त्यांना फुलफिल करता यावं. त्यांच्या कुटुंबाची माहिती सांगायची तर त्यांचे पती आत्ताच 8 महिन्यापूर्वी रिटायर झाले. शुगर फॅक्टरीमध्ये ते MD होते आणि त्यांना 2 अपत्य आहेत. सगळे फॅमिली ही अतिउच्च विद्याविभूषित आहे. मुलगा त्यांचा ॲडव्होकेट आहे आणि पुण्यामध्ये आहे त्याची प्रॅक्टिस आणि त्याची पत्नी देखील इंटिरियर डिझायनिंग आणि आर्किटेक्चरचा व्यवसाय आहे त्यांचा. आणि त्यांना नुकतंच त्यांचं लग्न मध्य प्रदेशमध्ये झालं होतं तर आम्ही जाता आलं नाही लांब असल्यामुळे, त्यामुळे त्या थोड्याशा चिडल्या होत्या. घरी बोलावलं होतं त्यांनी, पण काही कारणामुळे शक्य झालं नाही. आणि आता तर छोटी मुलगी झाली आहे आणि तेव्हापासून तर आमच्या अधीक्षिका खूपच खुश असतात नात झाल्यापासून. आणि आता रिटायरमेंट नंतर त्यांना खूप रमायचं आहे. नातीबरोबर त्यांना खूप आपलं बाल्य पुन्हा आपल्याला अनुभवायचं आहे. आपण म्हणतो की नातवंडांबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण पुन्हा आपलं बाल्य पुन्हा उपभोगतो, तसं त्यांना ते करायचं आहे. आणि तिचं नाव सुचेता, ती देखील उच्च विद्याविभूषित आहे. तिने MBA केलं आहे. ती दुबईला असते आणि तिथे आणि जावई आज कार्यक्रमाला येऊ शकले नाही, पण तेही तिथे त्यांचा जॉब आहे आणि तिकडे ते त्यांचं वास्तव्य आहे. ही सगळी फॅमिली अत्यंत सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित आहे आणि पुढे देखील त्यांना आम्ही सुयश देतो फॅमिलीला. आणि दुसरी गोष्ट आपण त्यांना आता आपण याच्या पुढे काय करायचं आहे असं विचारलं असतं. त्यांनी सांगितलं की त्यांना आध्यात्मिक वाचन, आध्यात्मिक यात्रा, प्रवास भरपूर करायचा आहे आणि कुटुंबाबरोबर रमण्याबरोबरच त्यांना इतर काही नवीन गोष्टी देखील शिकायच्या आहेत. तर आपण त्यांना सगळ्यांना याच्यासाठी शुभेच्छा देऊ. आणि आता हे मी खरं तर आता मलाही जॉईन होऊन बरीच वर्ष झाली. आता डॉक्टर बेंडेंनी रिटायरमेंट घेतली नुकतीच, शिंदे सिस्टरने देखील आत्ताच रिटायरमेंट घेतली. तर त्यामुळे आता मलाही कुठेतरी असं जरा अस्वस्थ वाटतं की माझ्याबरोबर असं जे समवयस्क माझ्याबरोबर जॉईन झालेले आहे हे आता रिटायर होतात, म्हणून आता मला त्याच्या कुठेतरी चाहूल लागते आहे की माझी रिटायरमेंट जवळ आलेली आहे. त्यामुळे मला जरा थोडंसं अस्वस्थही वाटतं आहे की शेवटी रिटायरमेंट ही आहेच. प्रत्येकाला जसं जन्मलेल्याला जायचंच आहे तसंच नोकरी वगैरे करणाऱ्यांना निवृत्ती आहेच. आणि हे सगळं आपण सत्य हे नजरेआड करू इच्छितो, पण हे वास्तव जे आहे हे आपण नजरेआड करू शकत नाही. आणि तरी म्हटलंच आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तर रामायणामध्ये गदिमा फार ज्येष्ठ कवी होते, त्यांनी ते पराधीन आहे जगती हे त्यांचं गाणं खूप गाजलेलं आहे. बऱ्याच लोकांनी ऐकलेलं असेल आणि ते सुधीर फडके त्यांनी ते गायलं होतं. तर त्यातलं एक छोटंसं कडवं ते फक्त ह्या वेळेला या प्रसंगी मला म्हणावं असं वाटतं. तर ते कडवं असं म्हणजे मध्येच सुरुवात करायला पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन असल्यामुळे आपल्याला काम करायलाच पाहिजे. आणि हे एवढं बोलून त्यांना सुयश देतो आणि त्यांनी जे काही योजलेलं आहे त्यांच्या मनामध्ये ते सगळं त्यांना मिळव, कुटुंबाची भरभराट हो अशी मी शुभेच्छा देतो. तर मी पेट्रोल शेती पेट्रोल नगरी त्यांचं मनोबल व्यक्त करावं.
शिंदे सत्कार करायचा आहे आपल्याला आधी, नंतर मनोगत त्या व्यक्त करतील. आधी सत्कार, पण त्यांना अजून कोणाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. कुटुंबातील कोणाला त्यांच्याबद्दल बोलायचं असलं तर त्यांनी जरूर बोलावं. आदरणीय व्यासपीठ, माझी मैत्रीण विजया आणि तिचे सहकारी स्टाफ मेंबर्स आणि मैत्रिणी कौटुंबिक जे सदस्य आहेत ते सर्व, आज हा दिवस आनंदाचा आहे. त्याप्रमाणे थोडा आपण जर इमोशनल होतो त्या प्रकारचा आहे, कारण माझी मैत्रीण आज सेवानिवृत्त होत आहे. तर आम्ही आमच्या दोघींचं माहेर एकच, तेजीवाडी हे आमचं माहेर, परंतु आमची गाठभेट व्हायला जरा वर्ष लागली. 1981 पासून आम्ही एकमेकीला ओळखतो. तेव्हा ती 10वीला होती आणि मी 11वीला होते. त्यानंतर ती नर्सिंगला गेली. पुण्यामध्ये आम्ही परत एकदा एकत्र आलो. भरपूर अशा भेटी त्या काळात झाल्या, पण दोघी ज्या वेळेला करिअर करायला लागलो आणि संसाराच्या जबाबदाऱ्या आमच्यावर पडल्या, त्यानंतर मात्र आम्ही रिटायर होईपर्यंत फार कमी भेटलो. तर अशी ही माझी मैत्रीण आज रिटायर होते. ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून ती काम करते, आता अधीक्षक म्हणून पद मला समजलं ते माहीत नव्हतं. तर मध्ये प्रमोशन झालं तिचं ते समजलं, पण नेमकं काय प्रमोशन असतं कुठे हे मला माहीत नाही. मी शिक्षक, हायस्कूल टीचर म्हणून मी काम केलं, मुख्याध्यापक म्हणून काम केलं मी. तर हॉस्पिटलमध्ये काम करत असताना या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना जशी औषधांची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्यांना त्या समजून घेणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देणं, ह्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या माझ्या मैत्रिणीने एकनिष्ठपणे या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. आणि ते करता करताच सगळ्या जे सहकारी आहेत त्या सहकार्याबरोबर ती छान प्रेमाने वागली. तिचा जो विनोदी स्वभाव आहे, जशी ती स्ट्रिक्ट आहे तशी ती खिलाडू वृत्तीने वागणारी पण आहे. तर सगळ्यांनी सहकार्याने तिनं या ठिकाणी वागली. त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या ठिकाणी रोजचा जो वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, ताणतणाव असतात, ह्या ताणतणावात सुद्धा तिनं तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळू दिलं नाही, ते जपून ठेवलं. आणि अशी ही माझी मैत्रीण आज सेवानिवृत्त होत आहे. ज्यावेळेला एखादी स्त्री करिअर करायला बाहेर पडते त्यावेळेला तिच्या कुटुंबाचा तिला फार सपोर्ट आवश्यक असतो. तर तिला सुद्धा तिचे जे कौटुंबिक वातावरण आहे ते अतिशय छान आहे. तिचे पती आणि आमचे मित्र श्री अशोक सर हे यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या तिच्या बऱ्याचशा सांभाळल्या. त्याचप्रमाणे 2 मुलं सुचेता आणि अमित हेही त्या ठिकाणी तिला आधार द्यायला होतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई सुद्धा होती तिची. आता हा जो कार्यक्रम आहे, जनरली आपण पाहतो रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आपण सगळे असतो, पण आपले आई वडील असतील हा नशिबाचा भाग असतो. तसं इथे तिचं कौतुक पाहिला, तिची आई या ठिकाणी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मला, की आपल्या लेकीची प्रगती आणि कौतुक सोहळा ही आई पाहते, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे या ठिकाणी. तर अशी माझी मैत्रीण, तिला इथून पुढे तिच्या अध्यात्माची जी तिला आवड आहे त्यासाठी तिला भरपूर वेळ मिळेल. शिवाय घरी मैत्रिणीसारखी सुनबाई आहे, छोटंसं नातवंड आहे. त्यामुळं इथून पुढचा काळ जसा तिचा सर्व्हिसचा काळ तुमच्या सर्वांमध्ये आनंदाचा गेला, तसाच कौटुंबिक काळी तिचा छान भरभराटीचा जाईल. आणि तिला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवते. एका गोष्टीसाठी क्षमस्व शिंदे आणि इकडे उपस्थित कोपऱ्यामध्ये बसल्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही, तर त्या उपस्थित आले त्यांचे स्वागत करतो आणि त्यांना नमस्कार करतो. त्यांच्या कुटुंबातील इतर कोणाला बोलायचं आहे का त्यांनी जरूर यावं. ह्या ही बोलती आहे. प्रोफेशन नाही आहे म्हणून मी लिहून आणलं आहे. सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप इमोशनल आणि अभिमानाचा आहे. मम्मा जवळपास 37 इयर्स इथे काम करूनच रिटायर होत आहे. मला
वाटायचं की रोज ऊन, पाऊस, थंडी काहीही असू दे इतक्या लांब कशी यायची. पण त्यामागे खरंच कारण असं होतं की तिने इथे कधी पेशंट्सला केस म्हणून बघितलं नाही, तर माणूस म्हणून बघितलं. तिला त्यांच्या वेदनांचा खूप त्रास व्हायचा. सेकंड रिझन असं होतं, तिला इथे यायला खरंच आवडायचं बिकॉज ती ह्या हॉस्पिटलला एक सेकंड होम म्हणून बघायची आणि तुम्ही सगळे कलिग्स तिच्यासाठी फॅमिली होता, टॉप प्रायोरिटी असायचा. तिने तिचे काम खूप निष्ठे आणि आत्मीयतेने केले. शब्द कदाचित तिचे स्ट्रॉंग पॉइंट नसतो, काहींचा वीक पॉइंट असतो, पण तिचे कर्तृत्व हे तिचा स्ट्रॉंगेस्ट पॉइंट होते. शेवटी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे माई मनापासून आभार मानते. तुम्ही तिला सांभाळून घेतलं, सपोर्ट केला आणि इतका सुंदर प्रवास तुमच्यामुळे पॉसिबल झाला. मम्मा, वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ यू. आता पुढचं टाईम फक्त तुझ्यासाठी आराम, आनंद आणि वेळ. थँक्यू एव्हरीवन. तुमचा मुलगा नाही बोलायचं. अजून बाकीचे सगळ्या त्यांचे सहकारी आपल्या अधीक्षिका बाईंच्या कोणी कुणाला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे का? त्या खूपच पॉप्युलर आहेत, पण सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये खूप पॉप्युलर आहेत. आता तुम्हाला ते सगळं उपस्थिती बघून आणि हे सगळं बघून कळलं असेल तर ज्या प्रकारे स्वागत झालं खूप पॉप्युलर आहेत. पेशंट्समध्ये पॉप्युलर आहेत, डॉक्टरमध्ये आणि सगळ्या इतर नर्सेसमध्ये. तर अधीक्षिका बोलताय का? सर्वांचे स्वागत आहे आणि इथे जमलेले सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि आता शिंदे सिस्टरबद्दल काय बोलायचं. ते आमचे सिनियर आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय केला त्यांच्या जेव्हा ते इंचार्ज असताना वाटून घेतली. जेव्हा आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये असायचो तेव्हा शिंदे सिस्टरना आम्ही काहीतरी सिस्टर तुम्हाला एक जॉब सांगितलं, तुम्हाला हे सांगितलं असायचं. कधी कधी यायची की जेव्हा आम्हाला अशा काही परिस्थिती असायच्या, अशा काही प्रसंग असायचे की जिथे आम्हाला आमच्या डोळ्यातनं अश्रू पण यायचे. आता त्या सगळ्या आठवणी आमच्या बरोबर आहेत आणि सर तुम्ही खूप छान काम केलं. आमच्या सगळ्यांच्या तुमच्या मैत्रिणींच्या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि इथून पुढे जे काही उर्वरित आयुष्य तुम्ही घालवणार आहात ते सुखासमाधानाने, आनंदाने आणि चांगल्या रीतीने घालवणार. कोण बोलतोय अजून? आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जमलेला स्टाफ. आता विजया ही माझी क्लासमेट, बॅचमेट. आम्ही 3.5 वर्ष ट्रेनिंगला बरोबर होतो, पण 3.5 वर्ष आमचा कोणताही संबंध नव्हता. फक्त ती माझी बॅचमेट आहे. म्हणजे मला कधी असं वाटलंच नाही की तिचा स्वभाव असा मला वाटायचा फार शिष्ट आहे. पण तिचं आणि माझं कधी जमलंच नव्हतं. पण जेव्हा आम्ही 3 महिने एकत्र एका रूममध्ये राहिलो, मग तेव्हापासूनची आमची जी मैत्री आहे ती आत्तापर्यंत घट्ट आहे. कधीही आम्ही कुठल्याच तिच्या फंक्शनला किंवा माझ्या फंक्शनला आम्ही एकमेकांना विसरत नाही. आणि तिचा स्वभाव पण माझ्यासारखाच आहे. स्ट्रिक्ट जे आपल्याला हवं आहे तेच करायचं आणि लादायचं नाही कुणावर. तर आणि जे आहे ते म्हणजे मी पण स्टाफ नर्सच आहे, म्हणजे इंचार्ज सिस्टर म्हणून मी रिटायर झाली. पण माझ्याकडे पण असंच होतं की शिस्त आणि आमच्या दोघींचा स्वभाव बऱ्यापैकी सेम होता, त्यामुळे आमचं आतापर्यंत जमलं. तर आता तिच्या पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. कुणाला बोलायचं आहे किंवा नाही? आमचे भाऊ इतके छान बोलायला लागले म्हणजे आपण तसं मागून आपल्यालाही बोललंच पाहिजे. ॲक्च्युली शिंदे सिस्टर माझी ओळख होती माझ्या इंटर्नशिप. त्याची सिस्टरना आठवत नसेल, आम्ही तेव्हा इथे इंटर्नशिपला कॉटनमध्ये राहायचो आणि आम्हाला घरी खूप होमसिक फील व्हायचं. त्यावेळेला अगत्याने खूप वेळा आम्ही सगळे जेवलेलो आणि थँक्यू. द फूड वॉज सो नाईस. आम्ही हे असंच काहीतरी बाहेरचं
मिस्टरांच्याकडे जेवायला गेलो की ती मेजवानी असायची. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आमचे बरेच संवाद झाले, नियमावरून पण वादावादी झाले, ॲडमिट झालाच पाहिजे. पण आय डू ॲग्री, काही वेळेला नियम असणं खूप महत्त्वाचं आहे, पण त्याला कधीकधी आपल्याला वाटही द्यावी लागते, काही वेळा पळवाटे शोधायला लागते. दॅट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. आणि मी सिस्टर तुमच्या खूप आभारी आहे. त्यावेळी इतकं होमली वाटायचं ना, त्याची आठवण आली जेवणाची, की आम्ही सगळं इंटरव्ह्यू, आम्ही 10 ते 12 लोक जेवायला सुद्धा असायचे, त्यावेळेला त्या क्वार्टर्समध्ये राहायच्या. आणि थँक्यू सो मच. त्या काळामध्ये ज्यावेळेला आईवडिलांची खूप आठवण येते, त्यावेळेला असं घरापासून दूर आपलं एक घर म्हणून सुद्धा त्यांनी आम्ही ठेवलेलं. आणि थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. अजून कुणाला काही बोलायचं आहे, आपल्या आठवणी शेअर करायच्या आहेत? वा वा वा. आपले प्रिय मित्र सोडून गेले आहेत असं आपण मानतच नाही, ते अजूनही आपल्यामध्ये आहेच आहे. डॉक्टर लाटे, यहाँ से 50-50 मील दूरी पर जब कोई गवर्नमेंट पीडियाट्रिक वार्ड में बच्चा रोता है तो माँ कहती है बच्चे सो जा. जब भी कोई गवर्नमेंट हॉस्पिटल में वार्ड बॉय या स्वीपर काम नहीं कर रहा है तो उसको भी ये दम दिया बेटा अच्छा काम कर रहे नहीं तो शिंदे मिटन आ जाएगी. तर सांगायचा मुद्दा काय, आज लाडका मित्र 37 वर्षांच्या सेवेनिवृत्त रिटायर होत आहे. या काळामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक ठसा इथे निर्माण केलेला आहे. अतिशय कामात काटेकोर आणि सिन्सिअर, आणि जे कामात काटेकोर आणि सिन्सिअर असतात तेच दादागिरी करतात. तर प्रत्येकाला एक प्रकारची अशी नेहमी एक भीती असायची की अरे आपण हे काम जर नाही केलं तर आपल्या मागे शिंदे मित्र नाही, आपल्याला ते ओळखावं लागेल. आणि जर कोणाच्या कामामध्ये जर कसूर जर झाली तर त्यांनी त्यांचे सगळे वावडे काढायला कधी कमी केलेलं नाही. त्यांचे जे रिलेशन्स जे होते ते सर्वांशी मनमोकळे आणि सडेतोड असे असायचे. कामामध्ये एकदम परफेक्ट. ट्रे किंवा सर्जिकल वॉर्डची जी मांडणी असायची तिथे कपाट लावणं व्यवस्थित, योगी बुक्स. आणि माझा एक स्वभाव, मी ज्यावेळेला राऊंडला जायचो त्यावेळेला सिस्टर नसले की मी रिटर्न हलवार निघून जायचो. पण शिंदे मेट्रांच्या कारकिर्दीमध्ये ज्या वेळेला मी वॉर्डात गेलेला असेल त्यावेळेला सिस्टर इथे टेबलवर बसलेले असणार, तिच्या शेजारी वॉर्ड बॉय एकदम असा सॅल्यूट मारण्याच्या याच्यात असणार आणि सर्व टीम ट्रे घेऊन तिथे तयार असायची. हे वेगळे पण मला जाणवलं. तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या आई आवर्जून इथं उपस्थित आहेत. आणि विशेष सांगायचं म्हणजे माझी ज्यावेळेला अपॉइंटमेंट झाली आणि कॉर्टमध्ये मी आलो त्यावेळेला शिंदे मेट्रन ह्या माझ्या शेजारी असायच्या. सुचिता, अमित हे आमच्या समोर लहानाचे मोठे झालेले. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी मुलांचं संगोपन करून त्यांना व्यवस्थित घडवलेलं आहे. आणि या कारकिर्दीमध्ये माझ्या पत्नीची इंटर्नशिप सुद्धा इथंच झालेली आहे. त्या काळामध्ये पण त्यांनी तिला खूप सहकार्य केलं मॅटर्निटी वॉर्डामध्ये. आणि खरोखरच असं व्यक्तिमत्व आपल्यातून जे रिटायर होत आहे त्याच्यामुळं थोडंसं हॉस्पिटलचे डिसिप्लिनमध्ये थोडासा फरक पडेल असं मला वाटतं आहे. पण त्यांची कारकीर्द आणि त्यांचं चाललेलं जे व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांचे जे कामाची सिस्टीम आहे त्याच्यातला भाग सगळ्यांनी आत्मसात करावा. एक प्रकारची डिसिप्लिन आपल्या कामामध्ये नक्कीच येईल. नुसते पेशंट किंवा डॉक्टर्स किंवा स्टाफ यांच्याशी त्यांचे रिलेशन होते त्या नातेवाईकांची सुद्धा दादागिरी खपवून घ्यायच्या नाही. प्रत्येक नातेवाईकाला जिथल्या तिथं ते ठेवणार. आणि खरोखरच एक प्रकारची वॉर्डामध्ये आणि सर्व सिस्टीम्समध्ये त्यांनी एक शिस्त आणलेली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार आणि दखल घेण्याला गेली गोष्ट आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना त्यांचे पती अशोक
सुचिता, अमित, त्यांची पत्नी, छोटं बाळ, श्रावण्या आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मी शुभेच्छा देतो. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपतो. थँक्यू. वेंडे सर मेंटल दोन विशेष आहे खास कारण डॉक्टरांमध्ये मॅक्सिमम क्लासेस हे गोडबोले आणि कटुबोले आणि ते दरवेळेला शी प्रिपेंड ऑन हिम त्याचं मान्य करायला लागलं होतं. त्याला अनुमोदन दिलंच माझा स्नेही तुला ऍक्सेप्ट करायला सांगितलं काय का ही प्रशस्ती याच्याकडून मिळणे फार आहे. मेटलबद्दल काही बोलायचं आहे काही सांगायचं राहिलं. खूप दिवस झाले माझं चाललं होतं की हे वॉर्ड बॉय आणि ह्यांना ना CPR बद्दल बेसिक नॉलेज द्यावं. ओके, मी सरांशी बरेच वेळा म्हटलं की आपण करूया हे करूया हे, पण ते शिंदे मेट्रोने करून दाखवलं. म्हणजे खूप वेळा त्या बरेच प्रकारे मी पाहिलं. म्हणजे आय वॉन्टेड दॅट टू हॅपन बट आय कुड नॉट क्रिएट अँड शी क्रिएटेड इट इन हर शॉर्ट टाइम ऑफ पण वॉर्ड बॉयला त्यांनी सुरू केलं. त्यांनी सगळं शिकवत होते CPR आणि ते लेक्चर देत होते. म्हणजे दॅट वॉज रिअली क्रेडिट. ते माझं राहून गेलं त्यांना. तेच म्हणलं की कर्तव्य दक्षता आहे जे 4 मुलांपैकी एक सांगितला तो अत्यंत कर्तव्य दक्ष असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी यायच्या की त्या इम्प्लिमेंटही करायच्या. आता त्या गेल्यानंतर आपल्याला त्यांची पोकळी भरून येणं ओव्हरडेड आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवणार आहे. जशी आपल्याला बेंडेची डॉक्टर बेंडेची उपस्थिती खूप जाणवणार आहे, ती जाणवतीच आहे. पण बाकी सगळ्यांना आम्हाला अजून कोणी त्यांच्या सहकारी परिचारिका कोणाला त्याच्यावर बोलायचं आहे, कोणाला त्यांच्या सगळे गाणं वगैरे काही सादर करायचं आहे ते सादर करावं. कारण आज मला शास्त्रीय संगीत गायचं नाही अशी सूचना देण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत गाऊन गोड करायचं नाही असं मला सांगण्यात आलं आहे काही लोकांकडून. गाण्याच्या वगैरे बोलत नाही पण मला सूत्रसंचालनही करायचं आहे. त्यामुळे आपण परत करू. पण जर कुणाला काही जर कविता वाचन आणि गायन करायचं असेल जरूर करा. धन्य आहे वेटरन आपल्या त्याचे मिस्टर. कारण वेटरनी कधीही ओळख करून दिली नाही एवढ्या वर्ष असताना. हे माझे मिस्टर आहे. सगळे मिस्टर आले पण त्यांचे नाही. आतापर्यंत भेटे सरांनी मी जे बोलत होतं भेटे सर बोलून गेले की हे पण वॉर्ड बॉय आया आहे सगळे घाबरायचे. पेशंट आहे त्या करायच्या ऐसा स्टाईल असायची वेटरनची. तर त्याच्याबद्दल सगळं सांगितल्याबद्दल तर मला काय बोलायचं असेच नाही. तर मी एवढंच सांगणार की माझ्या कुटुंबात मला आयुष्यात तुमचं सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्य द्यायचं एवढंच ईश्वर जाऊन करणार. सर एवढं फक्त पकडा मी बोलतो जरा 2 शब्द. हॅलो, एक गंमत आहे की कोणी मागचा जन्म मानत असेल किंवा मानत असेल तो भाग वेगळा आहे. पण मी वेटरन विजय शिंदे यांचा मागचा जन्म बघितलेला आहे. त्या अशा का आहेत याचं खरं कारण म्हणजे त्या मागच्या जन्मी एक राणी होत्या. तर त्या कमांडिंग करायची सवय होती आणि तोच तो स्वभाव त्यांच्यामध्ये आता उतरलेला आहे. आणि गंमतशीर गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची शिंदेशाही आत्ता अनुभवली. शिंदेशाही हिस्ट्रीमध्ये खूप अनुभवली आणि आम्हाला त्याचा खूप आनंदही आहे आणि आम्हाला फायदाही झालेला. आता तुम्ही
आरेमोंना काही बोलायचं आहे का? ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल धन्यवाद. मी फार नाही बोलणार, फक्त एवढंच सांगतो की विश शिंदे मेट्रोन अ व्हेरी हॅपी रिटायर्ड लाईफ, healthy life. I won't comment on prosperity. Her husband has ensured that she is prosperous. Children are well educated, settled, and she has a nice dog also. So I hope that she lives a very happy life in Sweden. Thank you. सिस्टरच्या रिटायरमेंटच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या इथे शुभेच्छा झालेल्या आहेत. तर मी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी थोडंसं मनोरंजन पण होणं आवश्यक आहे आणि मला वाटतं 1-2-4 कार्यक्रमांनी सुरुवात झालेली आहे. तर आज तुमच्यासमोर मी जे गाणं गाणार आहे त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक संदेश असणारे असे हे गाणं आहे. सुनो एक तराना, नया एक फसाना, ये आंगन में मेरे सवेरे सवेरे. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए, हम यहाँ बताए. एक बंजारा गाए हो, एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए. हम सब जीने वालों को जीने की राह बताए. एक बंजारा गाए हो. अगर जीना है ज़माने में तो हंसी का कोई बहाना ढूंढो. आंखों में आंसू ही आए तो आकर मुस्काए. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए. हम सब जीने वालों को जीने की राह बताए. एक बंजारा गाए हो. सभी का देखो नहीं होता है नसीबा रोशन सितारों जैसा. सभी का देखो नहीं होता है नसीबा रोशन सितारों जैसा. सयाना वो है जो पतझड़ में भी सजा दे गुलशन बहारों जैसा. कागज के फूलों को भी जो महका कर दिखलाए. एक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए. हम सब जीने वालों को जीने की राह बताए. एक बंजारा गाए हो. धन्यवाद.
अजून कुणाला काही कला सादर करायची आहे, कविता म्हणायची आहे, नाही तर त्यांनी जरूर पुढे यावं आणि काही म्हणावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचे हॉस्पिटलचे RMO श्री भोसले सर, आजच्या सत्कार मूर्ती आणि सेवापूर्ती आपल्या खडकी कॅन्ट बोर्ड किंवा हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रदीर्घ सेवा दिली. मी आरोग्य क्षेत्राशी संबंधित नाही, मी शाळेमध्ये आहे, पण करोना काळामध्ये मला खूप शिंदे मॅडम सिस्टरबरोबर मला काम करण्याचा योग आला. त्यांच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता आहे, बोलण्यातला कणखरपणा आहे आणि जे काही ते स्पष्ट सांगण्याची त्यांची ते धाडस लागतं, ते सर्वांना जमत नाही कदाचित. आणि हा त्यांचा धाडसी स्वभाव त्यावेळी करोना काळात सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तो उपयोगी पडला. त्यामुळे चांगलं काम करता आलं. आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं आता जे आयुष्य पूर्ण सर्व्हिसमध्ये गेलं आहे, पण अजून काही तुमची स्वप्न बाकी आहेत, अजून खूप तुम्हाला फिरायचं आहे, काही धार्मिक स्थळी जायचं आहे, अशा सर्व ठिकाणी तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आमच्या सर्वांच्या वतीने तुमच्या त्या पूर्ण होत तुम्हाला दीर्घायुष्य, चांगलं आयुष्य लाभावं अशी मी विनंती देवाकडे करतो, सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि एक छोटीशी विनंती आहे की त्यांच्या आईसाहेब जे आहेत त्यांनी त्यांचा सत्कार करावा, त्यासाठी मी शॉल देतोय. त्यांच्या आईने त्यांचा सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्या मुलीचा सत्कार तुम्ही करणं आणि आम्ही सर्वांनी बघणं हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. समोर बघा, समोर सर या ना सर या. सत्कार करतील शिंदे मेट्रोचा एक श्रीफळ आणि पुष्पतबक घेऊन. श्रीफळ आणि पुष्पतबक आता सत्कार करतील. पुष्पतबक आणि श्रीफळ देत आहे.
आपण अजून एक गोष्ट बघितली असेल की डेकोरेशन इज व्हेरी नाईस. पायऱ्यांवर रांगोळी होती, फुलं होती, त्या आल्यावर ज्या सत्कार मूर्ती आहेत त्यांना सुद्धा गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्यावर केलेल्या. असंच सगळ्यांचं रिटायरमेंट असावं. पण हे बघ, ही रचना म्हणजे तेवढं कमवायला लागतं. पण आज खरंच छान आहे की डेकोरेशन झालेलं आहे. सगळ्या स्टाफनी पुढे येऊन डेकोरेशन केलेलं आहे. दिस इज व्हेरी नाईस. काय म्हणते बाकीच्या वेळेस पण असं चालू ठेवा. हो दादा. आमचे पेडणे सर रिटायर झाले त्यावेळेला त्यांनी सेंड ऑफ मला नको असं सांगितलं होतं. ते जर आता त्यांनी जर तो ॲक्सेप्ट केला असता सेंड ऑफ अधिकृत तर खूपच मोठा त्यांचा सत्कार असाच झाला असता. आम्ही शिट्ट्या पण वाजवल्या असत्या.